तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कशात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. माझ्या डोक्यात एकच विचार होता, कोपरगावात असा प्रोजेक्ट उभा करायचा की लोक म्हणतील हा खरा सक्सेसफुल प्रोजेक्ट. या रस्त्यानं काळे आणि कोल्हे कुटुंबातील कोणी गेलं तरी त्यांनी थांबून हा प्रोजेक्ट पाहिला पाहिजे. आज ते दोघेही स्टेजवर उपस्थित आहेत आणि प्रोजेक्टही यशस्वी ठरलाय, हे माझ्यासाठी समाधानकारक आहे, असे भावनिक उद्गार नाईक बिल्डर्सचे संचालक प्रसाद नाईक यांनी काढले. कोपरगाव शहरातील अत्याधुनिक रचना स्क्वेअर या कॉम्प्लेक्सचा उद्घाटन सोहळा तसेच नवीन निवासी इमारतीचं भूमिपूजन आमदार आशुतोष काळे तसेच विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की उद्घाटनासाठी अनेकांनी सेलिब्रिटींना बोलवण्याचा सल्ला दिला, मात्र माझ्या दृष्टीनं कोपरगावचा विकास घडवणारे हे सर्व मान्यवरच खरे सेलिब्रिटी आहेत. लवकरच आम्ही 14 ते 15 मजली इमारतीचा मेगा प्रोजेक्ट साकारत आहोत. नगर जिल्ह्यातील हा पहिलाच असा प्रकल्प असेल आणि तो कोपरगावच्या नावलौकिकात भर घालणारा ठरेल. मिशन 2029 अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा संकल्प असून सर्वांच्या सहकार्यानं तो नक्कीच यशस्वी करू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेशाबा परजणे, समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, BSNLचे अध्यक्ष रवी काका बोरावके, क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, नगराध्यक्ष परागजी संधान, दिनार कुदळे, संजयजी सातभाई, मंगेशजी पाटील, ॲडव्होकेट शंतनू धोरडे, डॉक्टर दत्तात्रय मुळे, प्रसाद नाईक, सतीश पांडे, कल्पेश पांडे, कौस्तुभ पांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी हजेरी लावून प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. सन 1990 साली स्थापन झालेल्या नाईक बिल्डर्सनं गेल्या 36 वर्षात कोपरगावच्या विकासात मोलाचा वाटा उचललाय. स्वर्गीय सुभाष नाईक यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेला हा प्रवास आज प्रसाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली अधिक वेगानं पुढे जातोय. रचना पार्क, रचना नक्षत्र, रचना हाईट्स यांसारख्या यशस्वी प्रकल्पांनंतर रचना स्क्वेअर हा आधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज प्रकल्प साकारत असून आतापर्यंत 1800 पेक्षा अधिक कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करत नाईक बिल्डर्सनं विश्वासाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी प्रकल्पाचं कौतुक करत कोपरगावच्या विकासात या कॉम्प्लेक्सची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रचना स्क्वेअरमुळे कोपरगाव शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून व्यावसायिक व निवासी सुविधांचा उत्तम संगम या प्रकल्पात पाहायला मिळणार आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. खास मंडळी यांचं आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं. मागील 35 वर्षापासून आपला नाईक बिल्डर्स या संस्थेचा हा व्यवसाय चालू आहे. 1990 साली नाईक बिल्डर्सची आमच्या वडिलांनी केलेली स्थापना आणि त्यानंतर 2003 साली मी या व्यवसायात केलेलं जॉईनिंग ही एक योगायोगाची गोष्ट होती. आमदार साहेब माझ्या शेजारी सगळे CA राहायचे. मी सप्तर्षिमळ्यात राहत होतो तेव्हा आणि मला वाटत होतं की सोपा पैसा कमवायचा धंदा आहे बाबा या CA होणं आणि पैसा कमवणं. आता झालो नाही, हे चांगली गोष्ट झाली. पण या व्यवसायात आल्यानंतर मला पुण्याला काही दिवसांनी जेव्हा मी गेलो किंवा पुण्याला जे बघितलं आणि जे कोपरगावला आणायचं ठरवलं तर तो एक असा टर्निंग पॉईंट होता की मला वाटलं नव्हतं की एवढे भविष्यात चांगले कमर्शियल्स आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आपल्या हातून होतील. पण माझ्या सर्व टीम्स, माझ्या सर्व आर्किटेक्ट्स आणि पॅनल सहकाऱ्यांनी हे करून दाखवलं. याला माझा विशेष अभिमान आहे आणि कौतुक पण आहे. माझे वडील 2016 साली मला म्हटलं होते की आपलं रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये खूप चांगलं नाव आहे, पण कमर्शियल प्रोजेक्ट्स आपल्या हातून होत नाहीत, तर कमर्शियल प्रोजेक्ट्स आपण केले पाहिजे असं त्यांनी मला एकदा इच्छा व्यक्त केली होती. आणि दुर्दैवाने 2017 साली त्यांच्या निधनानंतर एक 2-3 वर्षांनी कोविड लागला आणि मला असं वाटायला लागलं की कमर्शियल प्रोजेक्ट्स कोपरगावमध्ये चालतील नाही चालतील, पुढं काय होईल. पण आम्ही तो सोडला नाही आणि दिनार कुदळेंनी मला एक दिवस पुण्याला घेऊन गेले आणि आम्ही काही कमर्शियल प्रोजेक्ट्स पाहिले. तो दिवस आहे की माझ्या डोक्यात होतं की कोपरगावात असा एखादा प्रोजेक्ट आणायचा. तर लोक म्हटले की सक्सेसफुल प्रोजेक्ट काय. मी सारखं म्हणायचो की या रोडनी काळे आणि कोल्हे फॅमिलीतलं कोणी गेलं तर एकदा थांबलं पाहिजे, प्रोजेक्ट बघितलं पाहिजे. म्हटलं हा सक्सेसफुल प्रोजेक्टचा मार्ग आहे. आज माझ्या दृष्टीने ती गोष्ट सत्यात उतरली की
तेही दोघं स्टेजवर आहे आणि प्रोजेक्ट पण सक्सेसफुल आहे. माझ्या दृष्टीने मला खूप जणांनी सल्ला दिला की एखादा सेलिब्रिटी बोलवा. म्हटलं जी लोक या शहराचा विकास करतात ती सेलिब्रिटी आबा आहेत, दादा आहेत आणि भैया आहेत आणि नगराध्यक्ष आहेत. तर हे सगळं करत असताना माझ्या संस्थेला ज्या लिगल ॲडवायझर्स आहेत आमचे दोरडे साहेब यांनी हे प्रोजेक्ट आखताना केलेली मदत, किंवा आमचे कोपरगावचेच आर्किटेक्ट या प्रोजेक्टला आहे गौरव मस्के, ज्यांचा अवघा 38 वय आणि त्यांनी आखलेला हा प्रोजेक्ट आमच्याबरोबर. याच्यासाठी टॅक्स कन्सल्टंट आमचे नितीनजी डोंगरे साहेब आहेत, चेतनजी बंब साहेब आहेत, यांचंही मला लाभलेलं आहे याच्यातलं सहकार्य. कारण टॅक्सेशन हा कमर्शियल प्रोजेक्ट पहिलाच असल्यामुळं हा महत्त्वाचा मुद्दा होता या सगळ्या याच्यात. यांचं सगळ्यांचं मला विशेष सहकार्य लागलं आहे. कोपरगावमध्ये 2003 साली जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा अपार्टमेंट संस्कृती ही कमी होती. मला सारखी याची जाणीव होती की बाबा ही संस्कृती रुजवायची कशी. त्यासाठी मला खरंच आज आठवण येते माझा मित्र पूरब कुदळीची, का जो मला 2005-06च्या दशकात पुण्याला घेऊन गेला आणि त्यांनी मला काही चांगले रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तिथं दाखवायचा. बघ अशी बिल्डिंग्स कर कोपरगावला. 2010पर्यंत ह्या धंद्याचा मी म्हणेल की सगळ्यात सुवर्ण काळ होता आणि जवळपास या 2006 ते 10-11पर्यंत 450 ते 500 फ्लॅट्स आम्ही कोपरगावात बनवले, जे अगदी चांगल्या याने सोल्ड पण झाले. ज्याच्यासाठी आम्हाला म्हणजे काही वेळा रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल यासाठी अवॉर्डही मिळाला. 2012ला पूरब गेल्यानंतर मला असं जाणवलं की बुवा थोडंसं आता आपण एकटं पडलो आहे. पण मला माहीत नव्हतं की देवाने माझ्यासाठी अजून एक सेकंड ब्रेन दिलं आहे. दिनार कुदाई माझ्याबरोबर आले 2013ला आणि माझं एक ब्रेन परत चालू झालं. दिनार हा माझ्याबरोबर बिझनेसला येणं हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. दिनारकडं पुण्याच्या आयडिया होत्या आणि मग आम्ही 2013ला पुण्याला गेलो असताना दिनार ज्या कंपनीत काम करायचं ती कंपनी रचना नावाची होती, भनगे आणि विद्वांसांची. आणि त्या कंपनीत आम्ही ते सगळं कामकाज बघितलं. त्याच्या बेला कासा वगैरे अशा ज्या बिल्डिंग्स होत्या त्या बघितल्या आणि मी दिनारला सांगितलं की आपल्याला एखादा ब्रँड असा कोपरगावात तयार करायचा. म्हणून आम्ही 2014ला रचना पार्क टाकलं. बघता बघता रचना पार्कचा ब्रँड हा इतका मोठा झाला की आम्हाला आज ती जाणीव झाली की आपण रचनाचाच ब्रँड वापरला पाहिजे आणि भविष्यात रचनाच्याच नावाखाली बिल्डिंग्स केल्या पाहिजे. रचना पार्कची पहिली बिल्डिंग टाकल्यानंतर तो कॉन्फिडन्स आमच्यात येत गेला की बुवा इथं चांगल्या टाउनशिप होऊ शकतात, हा एरिया चांगला डेव्हलप होऊ शकतो. त्यातलं 60% मी ठोळे परिवाराचे आभारी की त्यांनी मला 60% प्लॉटिंग्स या क्षेत्रातलं मला अलॉट केलं होतं. आणि ते प्लॉटिंग्स अलॉट करताना त्यांनी मला सांगितलं होतं की बुवा भविष्यात तुम्हाला जेव्हाही गरज लागेल तेव्हा मी सगळं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देईल. आणि या सगळ्या याच्यामध्ये पुण्याचं जी थीम होती ती आम्ही रचना पार्कला आणली. आणि रचना पार्कला आणत असताना आम्हाला हे सगळं जाणवलं की तुमचा स्टाफ, त्यांनी मला सांगितलं की फ्लोअर मॅनेजमेंट स्टाफ किती मजबूत पाहिजे. कारण पुण्याचे कुठलेही प्रकल्प इकडं आणताना तुमच्याकडे ती मॅन पॉवर्स त्या सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि मग आम्ही ठरवलं की बुवा आपल्या इथली लोकं ट्रेनिंगला तिकडं पाठवायची. तर ती लोकं आम्ही ट्रेनिंगला पाठवून ती सगळ्या गोष्टी इथं कशा आणता येईल आणि आमच्या इंजिनियर्सला वेळोवेळी आम्ही व्हिजिटला पाठवून ती गोष्ट कोपरगावात आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी जे दिवसरात्र मेहनत केली त्याचं मला विशेष कौतुक वाटतं. बांधकाम क्षेत्रातलं जे मटेरियल येतं, दादा तुम्हाला आश्चर्य वाटेल की या बिल्डिंगला 90% मटेरियल कोपरगावातून आलं आहे. कोपरगाव सप्लायर्स आहेत आणि नुसतं बोलून चालणार नाही. कोपरगाव फर्स्टच आहे आपलं. आणि ज्या तऱ्हेने कोपरगावचा विकास होतो आहे, ज्या तऱ्हेने कोपरगावची शहराची डेव्हलपमेंट होते, मला सांगायला आश्चर्य म्हणजे आनंद वाटेल की सगळ्यात जास्ती TDR मागच्या फायनान्शियल इयरचा कोपरगावमध्ये जनरेट झाला आहे आणि सेल पण झाला आहे. ही सगळ्यात जास्ती चांगली गोष्ट आहे. ज्या गावात TDR सेल होतं याचा अर्थ त्या गावाचं पोटेन्शियल चांगलं आहे, त्या गावात सगळं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. ज्या सप्लायर्सने आम्हाला मटेरियलही तिथं वेळेवर उपलब्ध करून दिलं, मला त्यांचंही विशेष म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमदार साहेब असो किंवा माझे आमदार असो स्नेहलता कोल्हेताई, ज्यावेळेस हद्दवाढ करायची होती मी त्यांना फोन केला होता की आपल्याला हद्दवाढीसाठी हे केलं पाहिजे. त्यांनी त्यावेळेस आमदारताईंनी मला खूप साथ दिली आणि आमच्या संघटनेलाही खूप साथ दिली की त्यांनी सांगितलं नाही तुमच्या पद्धतीने करा. आणि ज्यावेळेस युनिफाईड DCPR या क्षेत्रातली सगळ्यात मोठी क्रांती आपण म्हणतो
की बुवा युनिफाईड DCPR म्हणजे काय, की बुवा बांधकामाचं अधिकचं पोटेन्शियल या क्षेत्रात आलं. मुंबई पुण्याचे नियम लागू झाले त्यावेळेस मी आमदार साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांनी अधिवेशनात हा मुद्दा घेतला. त्याबद्दल मी क्रेडाईतर्फे पण त्यांचा आभार व्यक्त करतो, नाईक बिल्डर्सतर्फे पण करतो की त्यांनी TDRचा आणि युनिफाईड DCPRचा मार्ग विशेष करून आमच्यासाठी मोकळा केला. या प्रसंगी मला या बिल्डिंग्सच्या बाबतीत करत असताना म्हणजे एक या नेत्या मंडळींचं सहकार्य कसं असतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मी पुण्याहून येत होतो आणि एक 9 वाजता मला बिपिन दादांचा आमच्या फोन आला कोलेंचा की म्हणजे अरे तुझे लाईट आहेत तू लावलेले आहे आयमॅक्सला, हे 50 वॅटचे लाईट्स आहेत, जरा बिल्डिंग उठून दिसत नाही म्हणे. मी रात्री 11 वाजता इथंच आलो डायरेक्ट त्यांच्या फोननंतर आणि बिपिन दादांनी फोन केला आणि मी ते बघितलं तर म्हटलं अरे बरोबर होतं. मी दुसऱ्या दिवशी 100 वॅटचे लाईट लावले. म्हटलं आता प्रश्न मिटला. तिसऱ्या दिवशी मला एक 2-3 दिवसांनी विवेक भैयांचा फोन आला, मेसेज टाकला त्यांनी मला की बाबा अरे व्हाईट लाईट चांगले दिसत नाही, वॉर्म व्हाईट केले पाहिजे म्हणे. म्हटलं असं का, बरं मग आता वॉर्म व्हाईट लाईट औरंगाबादून मागवले. एक पोल वॉर्म व्हाईटचा केला आणि एक व्हाईटचा करून पाहिला. त्यांना फोटो पाठवला तिकडून काढून रात्रीच 12 वाजता की बुवा यातला कोणता चांगला दिसतो. ते म्हणे तुम्हीच ठरवा. नाही म्हटलं वॉर्म व्हाईटच चांगला दिसतो, तुम्ही खरंच चांगले आर्किटेक्ट आहात, फक्त फी मागू नका म्हटलं माझ्याकडनं. आणि जेव्हा आमदार साहेब मला भेटले तर त्यांनी मला ते शँडिलियरचं सांगितलं की बाबा तुम्ही हे छान तयार केलं फॅब्रिकेटेड. आबाई ज्यावेळेस नगरपालिका इलेक्शन चालू असताना आम्ही एक दिवस इथं भेटलो तेव्हाही आबांनी मला सांगितलं की बाबा ही बिल्डिंग खरंच छान आहे, इथं हे पॅसेज चांगले. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या लोकांनी दिलेलं प्रोत्साहन हे एखाद्या बिल्डर्ससाठी उद्योजकासाठी इतकं इम्पॉर्टन्स आहे की मला असं वाटतं की आपण ती पुन्हा बॉम्बेचा फील घेतो की बाबा राज्यकर्त्यांचं कुठंतरी तुम्हाला स्ट्रेट समर्थन पाहिजे आणि या लोकांच्या समर्थनावरच कोपरगावचा हा विकास सगळा अवलंबून आहे. मला ही खात्री आहे की कोपरगाव शहराचा विकास करताना हे शहर सुसज्ज डेव्हलपमेंट्स करून बसवलं जाईल याची काळजी घ्यायचं काम आपलं आहे. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणारे आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण आपण डेव्हलपमेंट्स करताना ती काळजी घेतली पाहिजे किंवा हे सगळं करत असताना आपणही डेव्हलपमेंट करताना याचे सुसज्ज रस्ते वगैरे हे सगळं सोडलं पाहिजे. तर कोपरगावात ह्या सगळ्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट करत असताना आता आम्ही हा प्रोजेक्ट जो केला ह्याच्या मागं एक प्रोजेक्ट टाकतोय जो 160 फ्लॅटचा मेगा प्रोजेक्ट्स आहे, ज्यामध्ये एका रोमध्ये 80 फ्लॅट्स आहेत, दुसऱ्या रोमध्ये 80 फ्लॅट्स आहेत. पण त्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की त्या प्रोजेक्टमध्ये पहिले दोन्ही मधले पार्किंगला रिझर्व केले आहेत. ग्राउंड फ्लोअरलाही पार्किंग आहे आणि पहिल्या मजल्यालाही पार्किंग आहे. दुसऱ्या मजल्यापासून तिथं फ्लॅट्स आपण चालू केलेत आणि दुसऱ्या मजल्याला सुद्धा एक डेस्क गार्डन आपण अरेंज केलं आहे जिथं सिट आउट डेस्क गार्डन आपल्याला करता येईल. आणि 14व्या ते 15व्या मजल्याला आपली जिम आहे वरती. 14 फ्लोअर्सची कदाचित ही नगर जिल्ह्यातली पहिली बिल्डिंग असेल आणि तो मान कोपरगावला भेटतोय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी ते प्रोजेक्ट्स आमचं मिशन 2029 आहे आमदार साहेब, पण आमचं बिल्डिंगचं मिशन आहे 2029. आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने माझ्या सर्व कस्टमर्स, माझा सगळा स्टाफ आणि माझे सगळे सहकारी ज्यांनी मला या क्षेत्रात साथ दिली ते यांनी हे नक्कीच परिपूर्ण होईल. आणि 2029ला आपण याचं दिमागदार उद्घाटन आपल्या उपस्थितीतच करू पुन्हा, याची मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने रचना स्क्वेअर या कॉम्प्लेक्सचा शुभारंभ होणार आहे. नवीन निवासी इमारतीचं भूमिपूजन आपल्या याच्या मागे त्या ठिकाणी संपन्न झाले. मी या निमित्ताने नाईक साहेब आणि त्यांचे सहकारी पांडेजी यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण अतिशय सुंदर अशी इमारत कोपरगावच्या वैभवात भर घालणारी इमारत या ठिकाणी उभारली आणि या इमारतीवरनं लक्षात येतं कोपरगावचं चित्र काही वर्षांपासून या ठिकाणी बदललं. निश्चितपणे ज्या पद्धतीने आपण किंवा सिनियर नाईक साहेब असतील यांनी नाईक बिल्डर्स ही फर्म काढली आणि अनेक वर्षांचा त्यांचा जे काही परिश्रम होता पुढे नेण्याचं काम प्रसादजी यांनी केलं. रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स करत असताना कमर्शियल कॉम्प्लेक्स करत या ठिकाणी ते वळाले आणि करत असताना अतिशय सुंदर जी इमारत या ठिकाणी उभारली गेली. निश्चितच आपल्या
माझा काही प्रवास झालेला आहे याचं एक काय म्हणतो का पीक कळस आपण त्या ठिकाणी चढवलेला आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. अशा अजून चांगल्या इमारती कमर्शियल असतील रेसिडेन्शियल असतील आपल्या हातून व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. वेळ बराच झाल्या कारणाने जास्त काही बोलू इच्छित नाही. आपल्याला पुन्हा एकदा या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझी कुठलीही मदत या ठिकाणी लागली निश्चितपणाने आपल्याला ती राहील अशा प्रकारचा शब्द देतो. धन्यवाद. महत्वाचं नाईक बिल्डर किंवा असोसिएट्सच्या या पूर्ण 36 वर्षाच्या प्रवासामध्ये ही मोठी वास्तू या ठिकाणी उभी झालेली आहे. या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेशजी पाटील यांचं देखील मी स्वागत करतो. खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासनं या नाईक बिल्डरची आपण खरंच सुरुवात करून मोठ्या नाईक साहेबांचा सगळ्यांनीच त्या ठिकाणी उल्लेख केला की कशा पद्धतीने या कोपरगाव नगरीमध्ये फ्लॅट सिस्टीम किंवा अपार्टमेंट्स आज जर बघितलं तर राजेश भाई आपल्याला कल्पना आहे जवळपास 24हून अधिक क्रीडाईचे रजिस्टर्ड बिल्डर्स आपल्या कोपरगाव नगरीमध्ये आहे. 30 आपण कुठल्याही शेजारच्या शहरात गेला तर इथल्या क्रीडाईचे कुठलेही बिल्डर एवढे आपल्याला सापडणार नाही. क्रीडा नाहीच आहे, अस्तित्वातच नाहीये नगर नंतर कोपरगाव मध्ये. आणि महसुली जर गोळा होण्याची संख्या बघितली तर नगर पाठोपाठ टॉप 3 मध्ये जिल्ह्यामध्ये कोपरगाव त्या ठिकाणी येतं. 36 वर्षाची ही अविरत सेवा देत आहे. स्वर्गीय सुभाष नाईक साहेबांपासून चालू झालेली ही नाईक बिल्डरची ही भक्कम नीव त्यांनी ठेवली, परंतु त्याचा कळस उभा करण्याचं काम आदरणीय प्रसादजी नाईक साहेबांनी केलेलं आहे. हे जरी आपल्याला आज रचना स्क्वेअर या ठिकाणी दिसत असलं तरी याच्याच मागं ज्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सचं आम्ही भूमिपूजन केलं ते जवळपास 14 मजली त्या ठिकाणी इमारत आहे. ही कोपरगावातच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात उंच अशी रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. आणि कोपरगावकर म्हणून निश्चितपणाने आम्हाला त्याचा अभिमान या ठिकाणी वाटतो. 1 नव्हे 2 नव्हे जवळपास 10 पेक्षा अधिकच्या इमारती, रचना पार्क असेल, रचना नक्षत्र असेल, रचना हाईट्स असतील, रचना स्क्वेअर असेल, असे अनेक इमारती नाईक बिल्डर्स आणि असोसिएट्सनी उभ्या केलेल्या आहे. आणि 50-100 फ्लॅट्स नव्हे तर जवळपास 1800हून अधिक फ्लॅट्स या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत नाईक बिल्डर्सनी चालू केलेले आहे. एकदा खरंच त्यांच्या या हिमतीसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. मध्यंतरी काही अडचणी होत्या, नगराध्यक्ष निवड झाल्याच क्रीडाईची मीटिंग आपण घेतली. राजेश भाई आपणही होतात. काही ठिकाणी डिझाईन चुकलेले असतील ती दुरुस्ती करून त्यामध्ये भविष्यातील लागणाऱ्या गरजेप्रमाणे आपण ती सुधारणा करून घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे रस्त्याचा देखील जवळपास 200 कोटीचा DPR, अर्थात एकाच टप्प्यात आपल्याला ते होणार नाही, परंतु टप्प्याटप्प्यात आपल्याला या सगळ्या गोष्टी करून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपल्याला कसे करता येईल याच्याकडे आपण लक्ष देतोय. पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आपल्याला भेडसावतो. त्या दृष्टिकोनातून देखील कशा पद्धतीने आपल्याला दिवसाआड पाणी देता येईल, स्वच्छ पाणी कसं देता येईल. नगराध्यक्ष साहेब, मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर काही अंशी त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे, परंतु अजून देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचं पाणी नागरिकांना देण्याकरता काही उपक्रम हाती घ्यावा लागतील. आणि आबांनी सांगितल्याप्रमाणे आबा म्हटले की आबांनी आम्हाला दोघांनाही उद्देशून सांगितलं, परंतु आबा मी सत्ताधारी पक्षात आहे, सत्तेत नाहीये. सत्तेत मात्र आपल्या सगळ्यांच्या वतीने आमदार साहेब त्या ठिकाणी सत्तेत आहे. आणि आमची फक्त इथून फाईल काढून द्यायचा, नगरला गेली का ती जबाबदारी तुमची आहे, जिल्हा स्तरावर तुम्ही पुढे काढायची, आणि राज्यावर गेल्यावर आमदार महोदय तुमची जबाबदारी आहे ती की त्याला कसं
अडचण न येता त्या ठिकाणी आपल्या कोपरगावसाठी, कारण की 50% शास्ती माफी आपली त्या ठिकाणी झाली, परंतु अनेक शहरांची 100% शास्ती माफी झाली. आपल्याला देखील संयुक्तिक प्रयत्न करणं खरं तर अपेक्षित होतं. अनेक आमदारांनी त्या शहरातले 50%च्या ऐवजी 100% शास्ती माफी करून आणली, तर त्याचा निश्चितपणाने आपल्या कोपरगावला त्याची मदत झाली असती. आबांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर आदरणीय काळेसाहेब असतील, कोल्हे साहेब असतील, नाईक साहेबांचे मी आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी मान्य केलं की विकासाचे कामं ही सगळी मंडळी करतात, नाही तर कायम टीकेला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आपल्याला. या ठिकाणी नाईक बिल्डर्सला खरं तर शुभेच्छा देतो. या ठिकाणी त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहे, नाईक बिल्डरच्या ऑफिसच्या उद्घाटनाला आल्या आणि त्यानंतर आजच या ठिकाणी ते पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलेले आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण नाईक साहेबांचं, प्रसाद नाईक साहेबांचं कौतुक करतोय, परंतु नाईक बिल्डर्सचे चेअरमन कोण आहे विचारल्यावर त्यांनी त्यांच्याकडे बोट दाखवलं, म्हणून त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण की त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं उभं करणं सोपं नाही. अनेकांनी सांगितलं, अतिशय स्पष्ट वक्तेपणा आहे. माझा देखील या निवडणुकीच्या दरम्यान जवळून त्यांचा संबंध आला, परंतु निवडणूक झाल्या झाल्या त्यांनी मला नमस्कार केला आणि मी माझ्या व्यवसायाला आजपासून कामाला लागतो. ठरवलं ते करायचं हे जिद्दी आणि एक स्वभाव घेऊन नाईक साहेबांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहे. अशाच पद्धतीने कोपरगावच्या वैभवात भर पाडत राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. अधिकचा वेळ न घेता आपल्या सगळ्यांना झालेल्या रामनवमीच्या शुभेच्छा देतो. येणारा काळ आपल्या सगळ्यांसाठी सुख, समृद्धी, भरभराटीचा, आरोग्यदायी जावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. नाईक बिल्डर्स आणि नाईक आणि पांडे असोसिएट्स असतील, दिनारदादा असतील, या सगळ्यांना या आजच्या कार्यक्रमानिमित्ताने शुभेच्छा देतो. एक चांगलं काम करणारा उमदा जर पुढे येत असेल तर निश्चित कोपरगावकर त्यांना पाठबळ देतात. आणि मला वाटतं त्या उक्तीप्रमाणे प्रसादजींच्या सगळ्या उपक्रमाला आम्ही जरी कुठं नसलो तर खारीचा वाटा आम्ही आपलं उचलीत राहतो. नगराध्यक्ष साहेबांनी विषय काढला पूररेषेच्या संदर्भात. आता म्हटलं त्यांनी सीएम साहेबांचं सांगितलं तर आपल्याला काहीतरी बोलावं लागेल ना, आपण कुठलं नसलो तरी. तर आमदार साहेबांच्या मदतीने, पालकमंत्री महोदयांच्या मदतीने आपण मुख्यमंत्र्यांना करायला लावू, एवढं तर आम्ही बोलू शकतो. आणि म्हणून भाऊ एक बोलता बोलता बोलले का प्रसादची कला आहे दोघांना जवळ आणलं. त्यांनी माणसं जवळ नाही आणले, इमारतीला स्कायवॉक जोडून माणसाच्या भिंती सुद्धा दूर केल्यात आणि अंतरंग एकत्र आणण्याचं काम प्रसादजीने केलेलं आहे. मला वाटतं दोघांना व्यासपीठावर आणणं हे फार किरकोळ गोष्ट आहे. आणि भाऊंच्या म्हणण्यानुसार जर असं वातावरण जर कोपरगावात राहणार असेल तर आम्ही माग आहेच ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. प्रसादजीने मला सांगितलं आमदार साहेबांनी विवेक भैयाच्या हस्ते बोलवलेलं. म्हटलं माझी काही अडचण नाही, आम्ही आहे. म्हणजे पत्रिकेत नाव टाकायचं, म्हटलं नाही टाकलं तरी येणारच. 5ची वेळ तुम्ही 6ला या. म्हटलं तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणे आमची काही अडचण नाही, पण आता शेवटी सगळ्यांचे मन सांभाळावं लागतात संजू भाऊ. त्या उक्तीप्रमाणे आता प्रसादजीची कसरत आहे. पण माझं एक विनंती आहे व्यासपीठावर आणि समोरच्यांना पण, का असे प्रोजेक्ट कोपरगावमध्ये ज्यावेळेस होतात त्यावेळेस आपण सगळ्यांनीच पाठबळ दिलं पाहिजे. आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतं प्रसादजीचं, काय वास्तूचं सगळं होत असताना माऊलीला इथं हजर ठेवतो. दत्तू नानांनी वडिलकीच्या नात्याने तुम्हाला जी सूचना केली ती रास्तच आहे. आई वडिलांच्या पुण्याने, आशीर्वादाने, त्याशिवाय दुसरं काही आपल्याला मिळत नाही. आपण किती स्वकष्टाने किती मोठं झालो, पण तो एक मायेचा हात आपल्या पाठीमागा असतो. तो नुसता हजर जरी राहिला तर मोठे मोठे डोंगर आपण पार करू शकतो. आणि मला वाटतं प्रसादजींनी ती जाणीव वडिलांच्या नंतर ठेवून, माऊलीला हजर ठेवून आज हा जो भव्य दिव्य कार्यक्रम इथं घडून आणलेला आहे त्याबद्दल प्रसादजीला मी मनापासून धन्यवाद देतो. इथं बांधकाम व्यवसाय पाहिजे तसा आता सोपा राहिला नाही. शासनाच्या अनेक किचकट अडचणी त्याच्यात निर्माण झालेल्या आहेत, निर्बंध आलेले आहेत आणि बाकीच्या तर अडचणी विचारूच नका. आणि म्हणून प्रसादजी तुम्ही खरं आमदारांच्या
विवेक भाई याच्या मागे लागलं पाहिजे आता, का ज्या किचकट अडचणी आहेत त्या दूर कशा होतील या दृष्टिकोनातून सरकारमधले दोघं आहेत. हा महायुतीतले नाही, मी बाजूला आहे माग. आता काय तुम्हाला अडचण होऊ नये कोणाला म्हणून मी थोडस जरा, तर माझी विनंती एक आहे आपल्या दोघांना पण, खरोखर विकास साधायचा असेल तर ह्या ज्या काही झारीतले शुक्राचार्यांमुळे व्यावसायिकांना ज्या अडचणी निर्माण होतात त्या गोष्टीला आपण पाठबळ दिलं पाहिजे. दुर्दैवाने बाकीचं आमच्या दोघं काही असेल सांगा बाबा, मी तर आता काय म्हणजे शहरात आपलं काही नाही. एक मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला कुठं काही एखाद्या गोष्टीत वाटलं बाबा तुम्ही इथं पाहिजे तर तेवढं आम्ही येऊ शकतो, पाहिजे तेवढा वेळ तुम्हाला देऊ शकतो, तेवढं माझ्या हातात आहे. आणि म्हणून आपल्याला या उपक्रमाला मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. अनेक मान्यवर मंडळी वेळेवर आलेली आहेत, वेळ भरपूर होत चाललेला आहे. असे चांगले इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना तयार करायचे, खूप चांगले हे केलंच पाहिजे. पण ते करत असताना तुम्ही सगळे एकत्र येऊन केले तर फार चांगलं होईल ना. मी आज सगळ्यात कौतुक प्रसाद नाईकांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं एवढ्यासाठी करणार आहे की त्यांनी आमदार काळे साहेबांना आणि संजीवनीचे चेअरमन विवेक भाई यांना शेजारी घेऊन बसले. हे शेजारी आणायचं काम जे काही प्रसाद करतात त्याला तोड नाही आणि त्यांचा शब्द कोणीही तोडत नाही. आणि मला असं वाटतं की खरंच जर असंच तऱ्हेचं हे वातावरण चाललं आणि अशा तऱ्हे झाले तर कोपरगावला अनेक रचना स्क्वेअर तयार होतील याच्याबद्दल मला गॅरंटी आहे. हे कुठंतरी आपल्याला करायची गरज राहिलेली आहे. काय झालेले आपण नाही त्या गोष्टीमध्ये वेळ फार घालायला लागलेलो आणि ते न करता हे कर्तृत्व आणि माणसाच्या मागे जर राहिलं तर ते फार चांगले असते. मला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आईसाहेबांचं खरोखर कौतुक वाटतं. त्यांनी चांगल्या तऱ्हेचं प्रसादना संस्कार दिले, मायाळूपणाचे संस्कार दिले. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. पण प्रसाद शुभेच्छा देतो, कारण कोणत्याही शहराचं किंवा तालुक्याचं भविष्य हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरवर डिपेंड असतं. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं म्हणजे नुसते ठोकळे बांधून उपयोग होत नाही, तर त्याचं कुठंतरी त्याला एलिव्हेशन एक प्लॅनिंग पाहिजे असतं. आणि ते प्लॅनिंग जे नाईक साहेब आणि आमच्या दिनारदादा कुदळेंनी ठेवून जे डेव्हलप केलं त्यामुळे आज आपल्या शहराची प्रगती होत आहे. नाईक साहेब मी काय आपला फार वेळ घेऊ शकत नाही, पण फक्त आपल्याला एकच आश्वासित करतो की आपण जे नवीन नवीन प्रोजेक्ट आणताय या प्रोजेक्ट करता जे आता नवीन जो डीपी प्लॅन येणार आहे त्या जे शहरातील जे डीपी रस्ते असतील तेही लवकर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे आपण नगरपालिकेच्या मार्फत डेव्हलप करू. त्याचप्रमाणे शहराची जी पूररेषा वाढलेली आहे ती पूररेषा जशी सीना नदीची पूररेषा नगरच्या लोकप्रतिनिधींनी आणि त्यांनी कमी करून आणली त्यामुळे शहराची डेव्हलपमेंट वाढली. आज आपल्या जर शहराची जर गावठाणाची परिस्थिती बघितली तर अर्ध गाव आपलं पूररेषेत येतं, त्यामुळे शहराची कुठंतरी प्रगती थांबली आहे. परंतु लवकरच आपण सगळ्यांच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून शहराची पूररेषेची पुनर्रचना करून आणू आणि जी पूररेषा कमी करून परत एक आपल्या जुन्या गावाचं परत वैभव आपण वाढवणं करता प्रयत्न करणार आहोत. तर मी आपल्या सर्व नाईक बिल्डर असतील, पांडे परिवार असेल, सगळ्यांनाच कोपरगाव नगरपालिका वैयक्तिक माझ्या संधान कुटुंबीय तसंच आमचे मॉर्निंग वॉक ग्रुप आणि सायकलिंग ग्रुपकडून खूप खूप शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या हातून असाच शहराचा आणि चांगल्या बिल्डिंग करून त्यांनी असाच विकास करावा ही साईचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.